राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। मी फक्त माझ्या समाजाला भेटतो। मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय। मला पैसे किंवा मंत्रीपद दोन्हीही नको। आमची माणसं कोणीही फोडू शकत नाहीत असं म्हणत गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही माझ्या नादाला लागू नका। मी निष्ठावान आहे। माझी जात मी विकू शकत नाही असा चांगलंच देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावलेलं आहे। नाही मी भेटत नाही कोणाला, कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही। मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय। मी मित्रत्व निभत नाही। मागत मित्रत्व निभायचं असतं बाबा, मी लय मोठा झालो असतो, मला काही दिलं असतं। मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना, तुम्हाला माहित आहे की नाही? सांगतो तुम्हाला, त्यांनी आता एक डाव टाकला होता 4-5 दिवसात 15 लाख रुपये माणूस वदा पटेल 123 गावातले 100 लोक त्यांना फोडायचे होते, म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओईडी पैसे घेऊन। देणारा कुणीतरी आम्हाला 4-5 दिवसात पुरी माहिती मिळणार आहे, त्यावेळेस तुम्हाला आणखीन माहिती देतो आपल्या चॅनलवर। तिकडे पैसे वाटायचे, पण इमानदार पैसे गेले। ते म्हणले हे राहून तुम्हाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी 15-15 लाख रुपये, आणि देणाऱ्याला 5 लाख। मग जो देणार आहे त्याला 5 लाख, त्याचे तर लई इन्कम झाला। ते तर आमच्या गोदा पटेल असं घुसलं पर माणूस 5 लाख म्हणल्यावर, कारण 15 लाख यांना द्यायचे। तेव्हा म्हणला माझ्याकडून, तेव्हा होता 150 एकरवाला, तेव्हा मला माझ्याकडून 50 लाख घेऊन जाय, तो आहे ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोणत्या आली आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही। तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी, तुम्ही माया नादाला लागू नका। मी निष्ठावाने इमानदारी, मी माझी जाती विकू शकत नाही। तुम्ही माझ्या नादी लागू नका। गोडी गुलाबीने प्रश्न सोडवा। तुम्ही माझ्या नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं, तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका। मला तिकडे जायचं नाही राजकारणात। मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला, तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल, आणि लावल्याशिवाय बी आम्ही शांत नाही बसतो। कारण दलित बांधव, मराठा बांधव, मुस्लिम बांधव, लिंगायत बांधव, 12 बोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार आहे। होत्या ना, याने 2 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले, आमचे 7 होण्यात काही फरक पडाय काय? जाऊन द्या, सगळ्याचं एक आहे।